अकोल्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे। खासदार असुद्दीन ओवैसी यांच्या सभेत लाठीचार्ज झालेला आहे। लोक अनियंत्रित झाल्यामुळे मोठा गोंधळ उडालाय। अकोल्यातल्या गडंकी भागातल्या जुल्फिकार अली मैदानावर असुद्दीन ओवैसी यांची सभा होती आणि सभेत कोणतंही नियोजन नसल्यामुळे गर्दी अनियंत्रित झालेली आहे, तर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला। आमचे प्रतिनिधी अक्षय गवळी यांच्याकडून अपडेट जाणून घ्या। अक्षय, नेमका गोंधळ का उडालेला आहे आणि सध्या इथली स्थिती काय आहे? निश्चितच अकोल्यातील जे गडांची भाग होता त्या ठिकाणी ओवैसी यांची सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेमध्ये अनियंत्रित झाल्यामुळे कुठेतरी मोठा गोंधळ उडाला होता। त्यानंतर गडांची भागातील अली मैदानात या ठिकाणी ओवैसी यांची सभा झाली होती। सभेत कोणतेही नियोजन नसल्यामुळे कुठेतरी गर्दी नियंत्रित झाली। त्यामुळे कुठेतरी सभा संपताना ओवैसी यांचं जबाबदार वर्तन लोकांना या ठिकाणी पाहायला मिळालं होतं। त्यामुळे लोक कठडे तोडून कुठेतरी व्यासपीठाकडे वळवले होते। सभा संपत असताना सर्व जमाव या ठिकाणी ओवैसी यांच्याकडे भेटण्यासाठी गेला होता। या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला होता। सभेत चंगराचंगरी झाल्यामुळे कुठेतरी आयोजक आणि ओवैसी यांच्यामुळे या एमआयएमच्या सभेत मोठा गोंधळ उडला या ठिकाणी पाहायला मिळालं। त्यामुळे पोलिसांनी कुठे गर्दी पांगवण्यासाठी या ठिकाणी मोठी लाठीचार्ज करत दिसून आलं। नक्कीच, धन्यवाद अक्षय सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय अकोल्यात ओवैसींच्या सभेत मोठा गोंधळ उडालेला आहे। सभेत कोणतंही नियोजन नव्हतं, त्यामुळे गर्दी अनियंत्रित झाली आणि पोलिसांना अखेर लाठीचार्ज करून या संपूर्ण स्थितीवर नियंत्रण आणावं लागलं।